रेट प्रमाणे आपण गेलो तर हा 168 रुपयाचा जो करार राज्य सरकारने गरिबाच्या मुलांना, आदिवासी समाजाच्या मुलांना दूध देण्यासाठी जो केलाय तो 85 कोटीमध्ये बसायला पाहिजे होता, पण मग 165 कोटी आणि 85 कोटीत बसायला पाहिजे होते. तर दलाली किती रुपयाची दिली गेली, तर ती 80 कोटी रुपयाची दिली गेली. आता हा करार कोणाबरोबर केला गेला, तर पुणे जिल्ह्यामध्ये आंबेगाव तालुका जो आहे तिथे एक प्रायव्हेट कंपनी आहे, ती कोणाची तो तुम्ही बघा. त्या कंपनी बरोबर करार केला गेला 50% क्वांटिटीचा. आणि एक कोल्हापूर मध्ये काय नाव तालुका, पन्हाळा तालुका, तिथे कोऑपरेटिव्ह आहे, ते सुद्धा सत्तेत आहेत. त्यांना सुद्धा तिथं करार हा दिला गेला. म्हणजे आंबेगाव, पुणे जिल्हा आणि कोल्हापूरमध्ये तिथं पन्हाळा. आता ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आंधळ दूध दळते आणि कुत्रपीठ खाते अशी परिस्थिती आहे. आता ह्याच्यात पूर्वी करार हा महानंद बरोबर होता. आता जर सरकार बोलते की आम्हाला महानंदला प्रॉफिटमध्ये आणायचंय आणि म्हणून आम्ही एनडीटीबीला म्हणजे गुजरातला दिलं गेलंय, हा अख्खा कॉन्ट्रॅक्ट जर महानंदला दिला गेला असता तर 84 कोटी रुपयाचं प्रॉफिट फक्त महानंदला झालं असतं. पण इथं आपण जर बघितलं तर हे पूर्ण कॉन्ट्रॅक्ट हे एका प्रायव्हेट कंपनीला आणि सत्तेत असणारा एक नेता कोल्हापूरचा त्यांच्या कोऑपरेटिव्हला हे दिलं गेलं. आणि ह्याच्यात जे दूध शेतकऱ्याकडे 30 रुपयाला घेतलं गेलं तेच दूध गरिबाच्या पोरांना सरकारच्या माध्यमातून हे 183 रुपये पर लिटर हे दिलं गेलं. आणि ह्याच्यात 80 कोटीची दलाली ही घेण्यात आली होती. आता ही दलाली जी 80 कोटीची दिली गेली, ज्या कंपनीला दिली गेली, हा करार जो मार्च मध्ये झाला, तर मग काही लोकांचं विकासासाठी जाण्याचं हे 3 महिने आधी ठरलं होतं का, असा आमचा प्रश्न आहे. आणि मग हे 80 कोटी रुपये जे अतिरिक्त दिले गेले, हे सरकार त्या कंपनीकडनं हे परत पैसे घेणार आहे का, याच्यामध्ये सखोल चौकशी ते करणार आहेत का. आणि ही जी दलाली आहे 50% आणि 80 कोटीची, ही परत सरकार त्यांच्याकडनं घेणार आहे का, याच्याबद्दलचं पत्र हे मी पीएमओला पण देणार आहे, सीएमओला पण देणार आहे. आणि तसंच पत्र सुद्धा जे काय अँटी करप्शनच्या एजन्सी आहेत त्यांना ते देणार आहे. आणि याच्यात ते झालं पाहिजे. त्यामुळे या दुधाच्या आदिवासी मुलांच्या ह्याच्यात 80 कोटीची दलाली या गेल्या 10 महिन्यामध्ये 2 प्रायव्हेट कंपन्याला दिली. आणि या कंपन्या कोणाच्या आहेत, कशाच्या आहेत, याचा एक अभ्यास कुठेतरी तिथं झाला पाहिजे. जे लोक म्हणतायत आज आम्ही सत्तेत विकासासाठी गेलो, त्या लोकांनी कुठेतरी आता शेतकऱ्याला सांगितलं पाहिजे, त्या शेतकऱ्याकडनं 30 रुपयाला तुम्ही घेता दूध आणि तेच दूध तुम्ही 143ला जर विकत असाल तर विकास हा शेतकऱ्याचा आहे का तुमच्या मित्राचा आहे का मित्राच्या कंपनीचा आहे, हे कुठेतरी आता सामान्य लोकांना सांगण्याची वेळ आलेली आहे. आणि दुसरी वाईट गोष्ट अशी की जो GR आहे, बेसिक GR आरोग्याचा, त्याच्यामध्ये एका मुलाला दिवसाला 250 ml दिलं गेलं पाहिजे. पण हा जो नवीन कॉन्ट्रॅक्ट झाला तो फक्त 200 ml चा झालाय. म्हणजे 50 ml हे त्या गरीब मुला मुलीला तिथं कमी जाणार आहे. हा झाला पहिला आदिवासी दूध घोटाळा. आता ह्याच्यामध्ये मी दुसरा विषय इथं घेणार आहे, तो आहे समाज कल्याणचा. आता ह्याच्यामध्ये 25% दलालीचा मुद्दा आहे. आता सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार दिला जातो. किती वसतिगृह आहेत, तर 443 आहेत. विद्यार्थी किती आहेत, तर त्याच्यामध्ये 42,000 आहेत. आणि 93 शासकीय निवासी शाळा आहेत, त्याच्यामध्ये 14,000 विद्यार्थी आहेत. म्हणजे 57,000 विद्यार्थ्यांचा आरोग्याचा, गरीब कुटुंबाच्या, SC समाजाच्या मुला मुलींचा हा मुद्दा आहे. इथं सुद्धा या दलाली सरकारने 25% दलाली घेतलेली आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा 2 करार आहेत, 2 GR काढण्यात आले आहेत. टेंडर आहे, शासन निर्णय 2019-20 चा आहे, ज्याच्यामध्ये स्थानिक स्तरावर निविदा काढून कंत्राट दिले गेले. म्हणजे अमरावतीला, छत्रपती संभाजीनगरचं त्यांना, पुण्याचं पुण्याला, असं डिसेंट्रलाइज पद्धतीने करार हे दिले गेले होते.
तेव्हा सरासरी किती रुपये पर स्टुडंट होतं, तर 4,000 रुपये पर स्टुडंट होतं, पर मंथ असा कॉन्ट्रॅक्ट होता. म्हणजे उदाहरण, वर्ध्याला 3,451 रुपयाचा करार होता. यामध्ये दुधाचं 255 वेगळे आणि जीएसटीचे 265 वेगळे. म्हणजे तसं बघितलं तर वर्ध्यासाठी 3,400 नाही तर 3,000 रुपयाचा करार हा 19 आणि 20 मध्ये केला गेला होता. आता 23-24 म्हणजे सत्ता बदल झाला. काही लोक विकासासाठी गेले, काही लोकांना मंत्रीपद मिळत नव्हतं. मग कदाचित व्यक्तिगत लाभ देण्याचा प्रयत्न केला गेला आहे का, असं कुठंतरी आहे. आणि नेत्यांचे लाड पुरवण्याचा प्रयत्न या सरकारने केला गेलाय का, असा विषय याच्यामध्ये आहे. 23-24 मध्ये कॉन्सेप्टच बदलला. पूर्वी डिसेंट्रलाइज होतं, तिथल्या तिथलं दिलं जात होतं, क्वालिटीवर सरकार आणि अधिकारी कंट्रोल करत होतं. इथं ह्यांनी काय केलं तर अख्खा GR बदलून हे सेंट्रलाइज केलं. आणि हे किती रुपयाचं टेंडर आहे तर वर्षाला 350 कोटीचे 3 वर्षासाठी आहे. 1,050 कोटी रुपयाचं हे टेंडर आहे 3 वर्षासाठी. आता ह्याच्यामध्ये नवीन टेंडर मध्ये रेट काय तर नवीन टेंडर मध्ये 5200 रुपये ते 5400 रुपये स्ट्रेट रेट आहे. जसं पूर्वी अमरावतीला वेगळं पुण्याला वेगळं असायचं, आता तसं नसून आता इथं एकच सेंट्रलाइज रेट हा दिला गेलाय 5200 रुपये ते 5400 रुपये. आता ह्याच्यामध्ये तसं बघितलं तर जो आधीचा रेट आहे आणि जो आत्ताचा रेट आहे याच्यामध्ये 25% फरक आहे. म्हणजे 1200 ते 1400 रुपयाचा फरक आहे. पण काय वेगळं केलं यांनी तर मध्ये फक्त एक मोठी कंपनी आणली आणि मग ती कंपनी छोट्या कंपनीला हे सब कॉन्ट्रॅक्ट करू शकते. पूर्वीचा जो कॉन्ट्रॅक्ट होता GR होता त्याच्यावर सब कॉन्ट्रॅक्टिंग अलाउड नव्हतं. आत्ताचा जो नवीन करार झाला त्याच्यामध्ये सब कॉन्ट्रॅक्टिंग अलाउड आहे. म्हणजे तुला पद मिळत, मंत्रीपद मिळत नाही, नाही तुम्ही आता सत्तेत आलेला आहात, मग आता तुम्हाला कुठेतरी मलिदा दिला पाहिजे आणि तुम्हाला कुठेतरी दलाली खाण्याची संधी दिली गेली पाहिजे म्हणून फक्त एक मध्ये कंपन्या आणल्या आणि त्या कंपनीला खालच्या कंपनीला सब कॉन्ट्रॅक्ट केलं गेलं. आता ह्याच्यामध्ये 1000 कोटीचा जो करार झालाय या गणितानुसार, या फाईल अनुसार 25%ची दलाली इथं घेतली गेली. मग ह्याच्यामध्ये 240 ते 260 कोटी रुपये ही दलालीमध्ये या सरकारने तिथं या लोकांना दिले. कोणाच्या ह्याच्यावर? SC समाजाच्या लहान मुला मुली आणि कॉलेजमधल्या मुला मुलींच्या बाबतीत इथं भ्रष्टाचार तिथं झालेला आहे. आता याच्यामध्ये 4 कंपन्या कुठल्या आहेत ज्यांचा लाड पुरवला गेला. त्याच्यामध्ये क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड आहे, त्यानंतर ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आहे, BVG इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आहे आणि ई-गव्हर्नन्स सोल्युशन लिमिटेड आहे. आता क्रिस्टलचं एक चांगली गोष्ट आपण ऐकली असेल, काल ते लिस्टेड झाली. 2000चे विविध प्रकारचे करार त्यांचे आहेत. चांगली गोष्ट आहे. महाराष्ट्रातली एक कंपनी लिस्टेड होत असेल, देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः तिथं होते. त्या कंपनीच्या मालकांनी सांगितलं नेहमी आम्हाला मार्गदर्शन देवेंद्र फडणवीस साहेबांचं मिळालं, चांगली गोष्ट, काय हरकत नाही. पण ज्या पद्धतीने ती कंपनी वाढते अशी गरिबाची पण आणि छोट्या लहान मुलांच्या नाही तर युवांच्या कंपन्या वाढल्या तर काय हरकत आहे, आमचं मत आहे. त्यामुळे त्या कंपनीबद्दल जसं की क्रिस्टल, ज्याला बाथरूम धुण्याचा कॉन्ट्रॅक्ट दिला जातो, वॉचमॅनचा कॉन्ट्रॅक्ट दिला जातो, ऑफिस साफ करण्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं, अशा कंपनीला खाण्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं, ते सुद्धा गरीब मुला मुलींचं भोजनाचं कॉन्ट्रॅक्ट. बघून घ्या ब्रिस्क इंडिया कंपनी. आता ही कोणाची कशी म्हणलं जातं, कोल्हापूरची आहे, कोणाच्या तरी जवळच्या व्यक्तीची आहे. पूर्वी हे वेगवेगळे कॉन्ट्रॅक्ट तिथं घ्यायचे, लेबर पुरवायचे. आता ह्यांनी कुठलं कॉन्ट्रॅक्ट घेतलंय तर गरीब मुलांना पौष्टिक आहार देण्याचं कॉन्ट्रॅक्ट तिथं दिलं गेलंय. BVG आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपल्याला या कंपनीचा अभिमान आहे. दुसऱ्या राज्यात कदाचित अँब्युलन्स या विषयासाठी ती ब्लॅक लिस्टेड आहे, पण BVG काय करतं तो वॉचमॅन देतं. आणि या कंपनीला आता काय द्यायला सुरुवात केलेली आहे मध्ये, म्हणजे असं पण नाही की ह्या कंपनीला खूप अनुभव आहे पौष्टिक आहार देण्याचा, म्हणून यांचा अनुभवाचा वापर करून मध्ये ही कंपनी टाकली. तर ही BVG कंपनी वॉचमॅन देते, त्यांना तिथं आता पौष्टिक आहाराचा कॉन्ट्रॅक्ट दिला गेलाय, जे पुढे सब कॉन्ट्रॅक्ट करू शकतात. आता करू शकतात का केलंय हे पुढे तुम्हाला सर्वांना सांगतो. आता क्रिस्टल इंटिग्रेटेड ही जी कंपनी आहे यांनी पुढे कोणाबरोबर कॉन्ट्रॅक्ट केलाय तर क्रिस्टल गारमेंट बरोबर.
मग पुण्याचं क्रिस्टल इंटिग्रेटेडली कोणाबरोबर केलंय तर परत क्रिस्टल गारमेंट. बीव्हीजी नाशिकचा कॉन्ट्रॅक्ट त्यांना मिळालाय. छत्रपती शिवाजी एस कंपनी बरोबर त्यांनी सब कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे. छत्रपती संभाजीनगर ई गव्हर्नन्स सोल्युशन नावाची कंपनी, आता त्यांनी कोणाबरोबर कॉन्ट्रॅक्ट केलाय, नाव थोडस वेगळं आहे. डीएम एंटरप्राइजेस बरोबर कॉन्ट्रॅक्ट केलंय, चांगली गोष्ट आहे. लातूर ब्रिस्क इंडियाला मिळालंय. कैलास फूड अँड किराणा साताऱ्याची कंपनी आहे. कैलास फूड आणि किराणा मोठी कंपनी आहे. अमरावती ब्रिस्क इंडिया कोणा दिलंय? कैलास फूड आणि किराणा. कदाचित हे ऐकल्यानंतर जे किराणा दुकानदार आहेत त्यांना असं वाटेल गेल्या 20-25 वर्षामध्ये आम्ही काय केलं, एवढी मोठी किराणा कंपनी झाली बघा ती साताऱ्याची. परत नागपूर ब्रिस्क इंडिया, साताऱ्याच्या कंपनीला नागपूरचं कॉन्ट्रॅक्ट दिलंय, अमरावतीचं कॉन्ट्रॅक्ट दिलंय, तिथं पण कैलास फूड आणि किराणा. आता किती विद्यार्थी कोणाकडे आहेत? क्रिस्टलकडे 13,500 आहे. आता ह्याच्यामध्ये मी म्हणजे जो दलालीचा फक्त आकडा सांगतोय, दलालीचा फरक्याचा. आता अमरावतीला ही दलाली वाढणार आहे. पूर्वी 3,000चं कॉन्ट्रॅक्ट, आता 5,000 2,000चा फरक आहे. आणि ऍव्हरेज महाराष्ट्राचं काढलं तर 1,200 ते 1,400चा फरक आहे. आता क्रिस्टलला 60 कोटी रुपयाचा दलालीचा फायदा झाला. फक्त काय? मदती कंपनी आली. खालचेच कंपन्या काम करणार आहेत, तेच देणार आहेत. मग ह्या कंपनीला मध्ये कॉन्ट्रॅक्ट देण्याचं कारण काय? असंही नाही की क्वालिटी चांगली झाली. अशा तुम्हाला इतक्या बातम्या देतोय बघा, या सगळ्या बातम्यात गेल्या 3-4 महिन्यामध्ये क्वालिटी किती खराब झाली, एवढ्या बातम्या त्याच्यामध्ये आहेत. आता ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर बीव्हीजीला 7,000चा कॉन्ट्रॅक्ट मिळालाय. संख्या विद्यार्थी किती कोटीचा दलाली त्याच्यामध्ये त्या कंपनीला मिळाली. आता बीव्हीजीला कुठे दिली मला माहित नाही. 30 कोटी रुपये फक्त दलालीचा आकडा आहे, कॉन्ट्रॅक्टचा आकडा नाही. 25% दलाली याच्यामध्ये आहे. ब्रिस्क इंडिया 27,000 विद्यार्थी, खूप चांगला विकास आहे. पण हा सामान्य लोकांचा नाही, मतदारसंघाचा नाही, पण काही जवळच्या लोकांचा. किती रुपयाचा आकडा हा दलालीचा आहे अंदाजे? हा 150 ते 200 कोटी रुपये. काय हरकत नाही बाबा. भूमिका बदलली काही लोकांनी, डायरेक्ट 200 कोटी मिळत असतील तर असे बरेच भूमिका बदलणारे लोक आहेत. जर आज जेलमध्ये जाणं थांबत असेल आणि त्याच्याच बरोबर 150-200 कोटी मिळत असेल तर काय हरकत आहे, असं चर्चा आता सुरू झालेली आहे. ई गव्हर्नन्स नावाची कंपनी 25 कोटी दलाली त्यांना मिळाली आहे. आता ह्याच्यामध्ये कैलास फूड आणि किराणा ही साताऱ्याची कंपनी आहे. फोटो लय भारी आहे. पुण्यामध्ये, नगरमध्ये, साताऱ्यामध्ये कुठेही जावा, एवढी मोठी कंपनी, ज्याला आता त्याच्यातून किती रुपये तर 200 कोटी कमवले जाणार आहेत फक्त या कंपनीच्या बरोबर. आता या ब्रिस्क इंडियाने कॉन्ट्रॅक्ट केला. दुकाने साधं काल एका कार्यकर्त्याला पाठवलं, साबण घेतलाय त्यांच्याकडनं काल, त्याचं प्रूफ वगैरे सगळे आहे. की साताऱ्याला आहे कैलास किराणा फूड्स लिमिटेड, केवढं मोठं ऑफिस आहे बघा. अरे काय मोठं काम कर. नागपूरला देणार आहे, अमरावतीला हे देणार आहेत. आता ह्याच्याच बरोबर छत्रपती शिवाजी एस ह्याचा जर तुम्ही अभ्यास केला तर ह्याच्या अगेन्स्ट सिव्हिल पिटिशन आहेत. बोगस अनुभव दाखवून ही संस्था अनेक कामं त्यांनी घेतलेली आहेत. नाशिकची आहे, नाशिकची. त्याच्या विरोधात बऱ्याच लोकांनी त्याच्यामध्ये विरोधात गेलेले आहेत. आता वरची कंपनी किराणा फूड्स आणि ब्रिस्क कोणाची याचा अंदाज तुम्ही काढा. छत्रपती शिवाजी एसएसकेला वाचवण्यासाठी असंही म्हणलं जातं, आज सत्तेत असताना जो शिंदे साहेबांचा गट आहे त्यांच्या एका त्या भागातल्या, नाशिक भागातल्या एका मंत्र्याने ह्याला वाचवलंय का आपला कार्यकर्ता आहे. काय हरकत नाही, मोठं काम मिळालंय. आणि त्याच्यातून किती रुपये ते कमवणार आहेत तर किती आहे ते क्रिस्टल छत्रपती काय ते 25-30 कोटी रुपये. चांगलं आहे. क्रिस्टल 2 ते 1000 कोटी, मगाशी मी त्याच्याबद्दल बोललेलो आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. फक्त जीआर बदलायचा, जीआर बदलून त्या लोकांना तितकं फायदा मिळून द्यायचा. डीएम एंटरप्राइजेस मुंबईमध्ये दालमार टावर मध्ये माणूस पाठवला होता काल. मुंबईमध्ये कुठेही तुम्ही गेला तर तिथे खालच्या बाजूला अशा पद्धतीने एक लिस्ट लावली असते, कुठली कंपनीचं ऑफिस आहे इथं, कोण असतं, काय असतं. तिथं गेल्यानंतर वॉचमनला विचारलं, कदाचित वॉचमॅन बीव्हीजीच असेल असं मला वाटतंय. त्यांना विचारलं, अरे बाबा तिथं डीएम एंटरप्राइजेस म्हणून माहितीये का? ते म्हणले कोण हे असलं आम्हाला काय माहित नाही. दुसरं खाली जे काही पोस्टर लावला जातो जिथं नावं दिली जातात त्याच्यावर कुठेही त्यांचं नाव नाही. ई गव्हर्नन्स बरोबर ह्यांनी कॉन्ट्रॅक्ट तिथं केलेला आहे, त्या तिथं कुठेही त्यांचा नाही. त्यामुळे हे काय चाललंय तर हे दलाली सरकार आहे. 25% ते 40%, 50% दलाली हे करतं. इथं ओल्ड रेट्स आहेत,
न्यू रेट्स आहेत, त्याच्याच बरोबर GR आहे, पुढचा GR आहे, हे सगळे डेटा त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे हे आज या सरकारमध्ये काय चाललंय तर फक्त पैसा खाण्याचा प्रकार चालू आहे. आणि मग जेव्हा आम्ही बोलतो, विषय मांडतो, तेव्हा आता आम्ही म्हणालो होतो की 1000 रुपये मुलांकडनं का घेताय, 100 रुपये घ्या. सरकार म्हणलं नाही, आपल्याकडे पैसे नाहीत आणि मुलं सिरियस झाली पाहिजे. आता बरे, या तुमच्या नेत्यांना आणि तुमच्या जवळच्या लोकांना या कंपन्या दलाली देण्यासाठी तुमच्याकडे पैसा आहे, पण गरिबाच्या अडचणी सोडवण्यासाठी पैसा नाही. शेतकऱ्याला 5 रुपये अनुदान तुम्ही बिना अटी द्या असं आम्ही बोलतो, ते न देता एका दूधवाल्या कंपनीला तुम्ही सहजपणे 100 कोटी रुपये देता, ह्यासाठी मात्र तुमच्याकडे पैसा आहे. एखाद्या अंगणवाडी सेविका नाही तर कोणालाही जर पैसा द्यायचा असेल मानधन वाढून, ते देण्यासाठी तुमच्याकडे पैसा नाही, दलाली देण्यासाठी मात्र पैसा आहे. आणि इथं तुम्ही म्हणता की बाबानो आम्ही कोणालाही पैसे खाऊन देणार नाही. मग हे काय? आणि ह्या फक्त 2 फाईली आहेत. काही लोक म्हणतात रोहित पवारांनी फक्त तिथे सांगण्यासाठी सांगितलं की 11 फाईल आल्यात, 2 फाईल आत्ताय. दर आठवड्याला एक वेगळ्या फाईल तिथे मी पुढे आणेल आणि त्याच्यातून काय कशा पद्धतीने हे सरकार चालतंय, कशा पद्धतीने मध्ये दलाली केली जाते, कशा पद्धतीने फक्त स्वहिताचा विचार केला जातो. आणि भाषणात मात्र म्हणतात की आम्ही विकासासाठी गेलो. फक्त हे लोकांना कळावं, विकास हा लोकांचा नाही, महाराष्ट्राच्या जनतेचा नाही, हा व्यक्तिगत लोकांचा विकास आहे. अरे 100 200 कोटी रुपये तुम्ही घरून काय घेणार आहे? तर इलेक्शन मध्ये हा पैसा वापरला जाणार आहे. गुंडांचा वापर ह्या इलेक्शन मध्ये होणार आहे. ह्या पैशाचं गरीबाच्या माथ्यावरचं लोणी खाऊन हा जो पैसा कमवलाय, हा पैसा आता इलेक्शन मध्ये येणार आहे. त्यामुळे मी आपल्या सर्वांना सांगतो आणि या सरकारला सांगतो, या अधिकाऱ्यांना सांगतो की या कंपनीमध्ये जो भ्रष्टाचार चाललाय याच्याबद्दल तुम्हाला स्पष्टीकरण हे द्यावं लागेल. आणि आम्ही या बाबतीत लक्ष घालणार, ते पत्र लिहिणारच आहे. आणि ज्या लोकांनी इथं येऊन बोललेलं आहे की आम्ही कुठेही भ्रष्टाचार करून देणार, त्या लोकांना सुद्धा आम्ही पत्र लिहिणार, CMOला पण लिहिणार, PMOला पण लिहिणार आणि याच्यावर लक्ष घालणार. आणि जेव्हा सरकार आपलं येईल, हे सगळ्या फाईल माझ्याकडे आहेत, त्याच्यानंतर आम्ही स्वतः लक्ष घालून आमच्या नेत्यांच्या माध्यमातून याच्यावर कारवाई करून हे जे काय खरंय हे लोकांसमोर आलं पाहिजे. पण हा पैसा जर सामान्य गरीब लोकांचा जर कोणी खाल्ला असेल तो परत दिलाच पाहिजे. आणि जे तुम्ही म्हणताय गरीबांच्या मुलांच्या परीक्षेसाठी तुमच्याकडे पैसा नाही, त्यांना योजना आणण्यासाठी पैसा नाही, सारथी, बार्टी, महाज्योती याच्यासाठी तुमच्याकडे पैसा नाही, आदिवासी समाजाच्या मुलांना न्याय देण्यासाठी पैसा नाही, तो पैसा हा मिळाला पाहिजे. आणि अशा पद्धतीने जो भ्रष्टाचार होतोय तो कुठेतरी थांबला गेला पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. त्यामुळे हे सरकार काय आहे तर दलाली सरकार आहे. 25 ते 50% दलाली हे सरकार घेतंय. आणि ह्याच्यावर जर आपल्या सर्वांना कोणाला प्रश्न असतील तर नक्कीच या 2 विषयावर मी बोलण्यासाठी तयार आहे. तुम्ही कुठेही असं विचारू नये की पुढच्या फाईल किती आहेत, कुठे आहेत. टोटल 11 फाईल आहेत, त्याच्या 2 फाईल आहेत, अजून 9 फाईल, आज 2 दिल्या, 9 फाईल आहेत. पण हे फक्त ट्रायल आहे, हे फक्त ट्रेलर आहे. इतर फाईल इतक्या मोठ्या आहेत, त्या आकडे बघून कदाचित अनेक लोकांची झोप मोडणार आहे. आणि हे मुद्दे आणत असताना काही लोकांनी मला सांगितलं कशाला अंगाव घेतोय. माझं एकच मत आहे, आम्ही भूमिका घेत आदरणीय पवार साहेबांबरोबर आणि स्वाभिमानी महाराष्ट्राबरोबर शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराबरोबर राहिलेलो आहे. आम्ही घाबरणारे नाहीत. आम्ही हे मुद्दे आणत राहणार. ह्या ज्या काही चुकीच्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या लोकांसमोर आल्याच पाहिजे, यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करणार. कदाचित याबद्दल माझ्यावर टीका होईल, माझ्यावर कदाचित कारवाई होईल, पण स्वाभिमानी मराठी माणूस यालाच म्हणतात जो कारवाईला स्वतःचा विचार न करता या महाराष्ट्राचा, अखंड महाराष्ट्राचा विचार करतो. आणि ते आम्ही सर्वजण मिळून करत आहोत. धन्यवाद. आंबेगाव आणि कोल्हापूर आता एवढे तुमच्याकडे दाखल सगळ्यांना बघायला वेळ होणार. नाव सांगा ना. पराग डेअरी आहे, जी आंबेगावची डेअरी आहे, प्रायव्हेट कंपनी आहे. त्याच्यामध्ये कोण काय कसं याचा अंदाज तुम्ही सर्वजण काढा. त्याच्याच बरोबर जी कोल्हापूरची डेअरी आहे ती वारणा दूध डेअरी आहे. आता याच्या मागे कोण कसं याचा एक अंदाज काढा. आमचं मत एवढंच आहे, तुम्हाला जर सरकार 150 रुपये देते प्रति लिटर आणि इथं जर मार्केटमध्ये दूध स्वस्तात मिळत असेल, मग तो पैसा आंबेगावच्या शेतकऱ्याला का नाही मिळाला पाहिजे? आंबेगावच्या शेतकऱ्याला 27 रुपये तुम्ही देता. आमची मागणी आंबेगावच्या शेतकऱ्याला, कोल्हापूरच्या शेतकऱ्याला या कंपनीच्या माध्यमातून 100 रुपये जे अतिरिक्त तुम्ही कमवतात ते 100 रुपयाचा भाव आमच्या शेतकऱ्याला मिळाला पाहिजे. आणि जर तुम्ही तो भाव देणार नसाल तर मग जे अतिरिक्त पैसे तुम्ही खाल्लेत ते परत सरकारला तुम्ही द्यावा आणि सरकारने या लोकांवर कारवाई करावी. कोण मंत्री आहेत? आदिवासी विभागाचे कोण मंत्री आहेत? ते कुठल्या समाजाचे आहेत? आदिवासी समाजाचे आहेत. मग त्यांनी या मुलांवर का अन्याय केला? या मुलांच्या नावावर का पैसा खाल्ला? हे कुठेतरी सांगितलं पाहिजे. आणि मग आपल्या समाज कल्याण विभागाचे कोण मंत्री आहेत याचाही अभ्यास कुठेतरी झाला पाहिजे. त्यांनी याच्याकडे दुर्लक्ष केलं का?
का मधल्या नेत्यांना फक्त मोठं करण्यासाठी, का दुसऱ्या नेत्याने सांगितलं म्हणून डोळे झाक करून तुम्ही सहजपणे तिथे हे कॉन्ट्रॅक्ट दिले, ज्याच्यातून तुम्ही महिन्याला, वर्षाला 90 कोटी रुपये, मग 3 वर्षाचे 300 कोटी रुपयाच्या आसपास तुम्ही तिथं भ्रष्टाचार झालाय. फक्त काय, तर मध्ये एक कंपनी आणली, घरी बसून पैसा कमवायचा. म्हणजे आम्ही सगळ्यांनी कष्ट करून कंपनी वाढवली तर आमच्यावर कारवाई करायची. गरिबाची मुलं कंपनी चालू करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा बँकेतून पैसे मिळत नाही, आणि फक्त तुमच्या नेत्यांना पद देता येत नाही, नाहीतर तुम्ही आता इम्पोर्ट केलेत दुसऱ्या पक्षातून म्हणून त्यांना 100 200 कोटी रुपये तुम्ही देता. अरे काय बाबा, करामती खेळ हे दलाली सरकार आहे, असं साहेब आमचं ठाम मत झालेलं आहे. दादा, तुम्ही बोलताना नाव कोणाची घेत नाही, पण तुम्ही बोलताना म्हणालात की भाषणातून सांगतात विकासासाठी गेलो. पराग आणि दुसरी कंपनी वारणा कंपनीतून अजित पवार गटाचे नेते आहेत, एकनाथ शिंदे गटाचे नेते आहेत, मंत्री कुठले आहेत, कुठल्या पक्षाचे आहेत? मी एकच सांगतो, समाज कल्याण हे आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या अंतर्गत येणारा विषय आहे, आणि जो आदिवासी विभाग आहे तो अजितदादांच्या अंतर्गत येणारा विषय आहे. पण त्याच्यात खोलात गेलं तर त्यात बीजेपीचे पण नेते दिसत आहेत, त्याच्यात अजितदादांचे नेते सुद्धा दिसत आहेत. म्हणजे म्हणतो ना की आम्ही कष्टातून कंपन्या मोठ्या केल्या, आणि त्या कष्टातून मोठ्या केलेल्या कंपन्या राजकारण येण्याआधी त्यात तुम्ही अडचण आणता, आणि दुसरीकडे तुम्ही राज्यकर्ते आहात, तुम्ही पद उद्भवली आहेत नाही तर भोगली आहेत, आणि मग तुम्ही आधी राजकारणात येता आणि मग स्वतःच्या कंपन्या काढता, आणि सहजपणे तुम्हाला प्रॉफिट 50 150 200 कोटीचा फक्त भूमिका बदलली म्हणून, सत्तेत गेला म्हणून, साहेबांना सोडून गेला म्हणून. मग हे कितपत योग्य आहे? स्वहितासाठी. मात्र भाषणामध्ये तुम्ही बोलत असताना काय बोलता? लोकांसाठी, विकासासाठी. मग याच्यावर तुम्ही उत्तर द्या. दादा, प्रश्नासाठी त्यांनी टीका करताना थेट तुमचं नाव घेतलं, तुमच्या कारखान्याचं नाव घेतलं, रोहित पवार नाटक झाली, इथपर्यंत नाव घेतलं, तुम्ही का नाव घेत नाही? नाही, याच्यावर मी कोणावर नाव घेण्यासाठी इथं बसलेलो नाही. मी फक्त गरिबाचा जो पैसा हा फक्त नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना घशात घालण्याचं प्रकरण जे हे सरकारने सुरू केलेलं आहे, अशा बऱ्याच फाईल आहेत. शुभचिंतकांनी कदाचित त्या फाईल माझ्याकडे पाठवल्या आहेत, त्यात अजून रिसर्च करून मी काही गोष्टी ऍड केलेल्या आहेत. त्या सगळ्या गोष्टी कुठेतरी लोकांसमोर याव्यात यासाठी आम्ही बोलत आहोत. आणि भाषणं काय करतात तर जाती जातीमध्ये वाद निर्माण करतात, आणि त्याच्याच बरोबर धर्मामध्ये वाद निर्माण करतात, त्याच्याबरोबर पवार साहेबांच्या विरोधात बोलतात, मोठ्या मोठ्या नेत्यांबद्दल बोललं जातं, त्याच्याच बरोबर गेल्या 50 वर्षात काय झालं बोलतात. तुम्ही इथं जे चालू आहे ते बोला ना. आमचं मत आहे की मुद्द्याचं बोला, आणि टू द पॉइंट येऊन तुम्ही हा जो भ्रष्टाचार करताय तो कुठेतरी लोकांसमोर आला पाहिजे, एवढंच आमच्या सगळ्यांचं मत आहे. त्याच्याबद्दलची अतिरिक्त माहिती घेण्याचा मी प्रयत्न केला, पण त्याचं ऑफिस हे मुंबईला आहे. नाव फार करामती आहे हे मी समजू शकतो. छत्रपती संभाजीनगरचा कॉन्ट्रॅक्ट त्यांना मिळालेला आहे, पण जेव्हा त्या कंपनीच्या ऑफिसमध्ये जाण्याचा प्रयत्न आम्ही केला, तिथं ऑफिस नाहीये, तिथं पाटी सुद्धा नाहीये. ऍड्रेस तिथला आहे पण पाटी नाही, आणि कदाचित ही कंपनी काही महिन्यांपूर्वी स्थापन झालेली आहे. राजकीय नेत्याची नाव आहे याच्यात मी माहिती काढलेली माहिती येते. मी खूप खोलात गेलेलो आहे. राजकीय कुठंतरी याच्यामध्ये वास नक्कीच आहे, पण अतिरिक्त माहिती माझ्यापाशी आल्यानंतर तेही नाव मी तुम्हाला सर्वांना सांगतो. तुम्ही सांगताय फक्त न्याय सीएम ला पत्र लिहिणार, पीएम ला लिहिणार, ते तुमच्या विरोधात सगळे कोर्टात जातात. ठोस पुरावे असतात, ईडी, सीबीआय किंवा कोर्ट, असं काय पर्याय? आता ईडी सीबीआय कडे आम्ही पत्र देऊ शकतो. जास्त आमची त्यांची खूप जास्त ओळख नाही. नजीकच्या काळामध्ये आमची ओळख झालेली आहे, पण ती खूप चांगल्या पद्धतीची झाली असं नाही. पण नक्कीच याच्याबद्दल पुढं काय करता येईल याच्यात आपलं जे जो कुठलं आयोग असतं आपल्या राज्यात, लोकायुक्त, त्याच्याकडे सुद्धा आम्ही पत्र देऊ आणि याच्यामध्ये शहानिशा करा असं सांगू. पण माझं मत आहे सगळ्यांनी हा प्रश्न विचारला पाहिजे, विकास म्हणजे खरा काय, स्वतःचा का लोकांचा, असं सांगितलं पाहिजे. कारण भाषणात आम्ही कंटाळलो विकास ऐकून. विकासराव यांचं नाव आहे, आता ह्यांनाच असं वाटायला लागलं की विकासच नाव बदलावं का काय. इतकं विकास हे नाव आता बदनाम दुर्दैवाने झालेलं आहे. आमच्या 4 कंपन्या सांगितल्या, ब्रिक्स इंडिया, बीबीजी, क्रिस्टल गार्डन, चौथी कंपनी, प्रमुख कंपनी. ह्याच्यामध्ये 4 ज्या कंपन्या आहेत, याच्यामध्ये क्रिस्टल इंटिग्रेटेड आहे, याच्यामध्ये ब्रिस्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आहे, बीव्हीजी इंडिया लिमिटेड आहे, ई गव्हर्नन्स सोल्युशन, आणि ब्रिस्क इंडियावर ईडीची पण कारवाई नजीकच्या काळामध्ये झाली होती, 1.5 वर्षापूर्वी 2 वर्षापूर्वी. सातारची ही जी आहे कैलास किराणा, तर त्याचं ऑफिस आहे का? आहे ना, दुकान ते साताऱ्यामध्ये आहे. त्याचा ऍड्रेस मी आपल्या सर्वांना देतो. तिथं
सातारा शहरामध्ये ते ऑफिस आहे का बघा. आता मी तुम्हाला फोटो देतो पण ऍड्रेस नंतर देतो, तुम्ही जाऊन तिथं बघा. लय भारी ऑफिस आहे, एवढं करोडो रुपयाचा कॉन्ट्रॅक्ट दिलाय आणि गरिबाच्या मुलांना पौष्टिक आहार देण्याचा. आणि इथून म्हणजे यांची लॉजिस्टिक सिस्टम किती भारी आहे बघा. साताऱ्यातून नागपूरला देणार आहेत, साताऱ्यातून तिथं अमरावतीला देणार आहेत. म्हणजे फार लॉजिस्टिक चांगली असणारी कंपनी, काय हरकत नाही. आमचं मत होतं की पूर्वी तुम्हाला सब कॉन्ट्रॅक्ट देता येत नव्हतं, मग GR का बदलला. आणि ज्या कंपनीला कपडे धुण्याचा, बाथरूम धुण्याचा आणि तिथं सिक्युरिटी गार्ड देण्याचा, हाऊसकीपिंग करण्याचा, अशा लोकांना जेवणाचा, ते सुद्धा गरीब पोरांच्या मुलामुलींच्या जेवणाचा कॉन्ट्रॅक्ट देण्याचं कारण काय. आणि याच्यात जर सरसकट तुम्ही बघितलं, या पैशातला फरक काढला तर डायरेक्ट 200-150 कोटी रुपये हे त्या मध्यस्थी कंपनीला दिले जातात. म्हणजे ह्याला दलालीच म्हणावं लागेल ना. दादाच्या पराग कंपनीचं नाव तुम्ही घेतलं ना, आंबेगाव मधल्या 25 नोव्हेंबर 2023 मध्ये आयकर विभागाचे छापे पडले होते पराग कंपनीवरती. त्या पुढे काहीच आलं नाही, मध्ये पुढे गेलं नाही. यासाठी काही मागणी करणार का, कारण तो काहीच पुढेच गेलंच नाही. त्यांच्यावर जी कारवाई झाली, ती कारवाई झाल्यानंतर राजकीय मोठे बदल झाले. काही लोकांनी विचार सोडून, भूमिका सोडून सत्य स्थापन झाले. पण सत्य स्थापन झाल्यानंतर नुकसान झालं नाही, लोकांचं नुकसान झालं, विचाराचं नुकसान झालं. पण व्यक्तिगत त्या कंपनीचं आणि त्या कंपनी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली चालते त्यांचं खूप नुकसान झालेलं दिसत नाही. उलट नफा, तो सुद्धा 50 कोटीचा नफा हा झालेला तिथं दिसतोय. तुमच्या जीवाला धोका असं पत्र पोलीस अधीक्षकांना दिलेले, त्याच्यावर मी बोलतो. आता या 2 विषयावर कोणाचं काय म्हणणं आहे का. कंपनी जी आहे ना, ब्रिक्स कंपनी, हसन मुश्रीफांचे आम्ही नाव घेतो. हसन मुश्रीफांच्या जवळची जी कंपनी असल्याचे आरोप अनेकदा झाले, ते आता सत्तेत आहेत. ब्रिक्स कंपनी जे ऑफिस होतं तिथे देखील ईडीचे अधिकारी 24 तास बसले होते. नाव याच्यासाठी घेतलं की आरोप तसे झाले होते ब्रिक्स इंडिया असं म्हणलं जातं. त्याच्यामध्ये त्यांचे जावई हे डायरेक्टर होते. कंपनीचं जे ऍड्रेस आहे ते कोल्हापूरचं आहे आणि कुठल्या तरी एका कंपनीचं पूर्वीचा ऍड्रेस त्यांच्या घराचा ऍड्रेस आहे. आता मला माहित नाही ते आज त्यांच्यात काय काय आहे. सुरुवात तर त्यांची कुणी केली असेल. विषय नेता नाही, विषय एवढाच आहे, जी सामान्य लोकांची दिशाभूल केली जाते. आम्ही विकासासाठी गेलो, पण विकास हा सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा. हा डायरेक्ट सरसकट भ्रष्टाचार आहे. दिवसा ढवळ्या जसा लोकांना गोळ्या घातल्या जातात, तसं दिवसा ढवळ्या इथं पैसे खाण्याचं काम या मंत्रालयामध्ये सुरू आहे. आणि ह्याच्यात मग आमचं एकच मत आहे की ह्याच्यात कारवाई झाली पाहिजे, नाही तर ह्याच्यात स्पष्टीकरण हे आलं पाहिजे. आणि राजकीय स्पष्टीकरण आम्हाला नको, आम्हाला आकडे सकट विथ प्रूफ तिथं स्पष्टीकरण हे दिलं पाहिजे. दोन ब्रिक्स कंपन्या आहेत, पण दोन्ही एकाच मालकाच्या आहेत. एक कारखाना चालवते आणि एक स्वच्छतेचं काम करते. आता स्वच्छतेचं काम करते, पण ते महाराष्ट्र सरकारची तिजोरी स्वच्छ करायला लागल्यानंतर आम्ही तर त्याच्या विरोधात बोलणार होतो. ठीक आहे, तुम्ही कंपनी स्वच्छ करा, तुम्ही अजून काय स्वच्छ करा, वॉचमन द्या, पण इथं डायरेक्ट तिजोरीवर तुम्ही डल्ला टाकायला लागलं, आम्ही कसं शांत बसू. या कंपनीवरती जेव्हा ईडीची कारवाई सुरू होती तेव्हाच ही कंत्राट आहेत, एकीकडे कारवाई सुरू असताना कंत्राटांची कालावधी वेगळा आहे. नाही, माझा अंदाज आहे की हे जे दुधाचे कॉन्ट्रॅक्ट आहेत ते 3 महिने आधी, राष्ट्रवादी फुटायच्या आधीचा विषय आहे. त्याच्या आधीच कारवाई सुरू, त्याच्या आधी कदाचित ऍडजस्टमेंट आधीच झाली असावी असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि त्यानंतर जी दुसरी कॉन्ट्रॅक्ट आहेत ते सुद्धा तसं बघितलं तर पूर्वीपासूनचं कॉन्ट्रॅक्ट आहे. म्हणजे मार्च अखेरीस ते कदाचित 3 वर्षासाठी कॉन्ट्रॅक्ट आहे. 1 वर्ष आता संपत आलेलं असं. आपले विकास पुरुष जे आहे ते पूर्वीपासून निर्धावलेले आहेत असं म्हणता. आपले सगळे विकास पुरुष तुम्ही सांगताय तिकडे पूर्वीपासूनच निर्धावलेले. पूर्वीचा मुद्दा ज्यांनी कुणी घेतला होता, जे त्या काळचे त्यांचे विरोधक आहे, त्यांच्याकडे पुरावे होते आणि ते सुद्धा एवढे नव्हते, बैलगाडी भरून पुरावे होते. त्यांनाच हा प्रश्न विचारला तर बरं होईल. आज काय चाललंय या सरकारमध्ये, आज त्यांना कशी आमिष दाखवली जातं, कसं खुश ठेवलं जातं. आणि बैलगाडी भरून पुरावे सोडा, बैलगाडी भरून पैसे तिथं दिले जातात. त्याचंच आमचं मत आहे. आणि पूर्वी काय झालं हे ज्या नेत्यांनी त्यांच्यावर आरोप केले होते त्यांना विचारलं तर बरोबर. राष्ट्रवादीमध्ये जे काही घडलं, राष्ट्रवादी काँग्रेस फुटली किंवा काही नेते सोडून गेले, तर त्या आधी हे सगळं सुरू होतं आणि त्यासाठी कंत्राटे दिली जात होती असं तुम्ही म्हणाल. माझं एवढंच मत आहे की जेव्हा एखादी गोष्ट चुकीची होती
तेव्हा जे कुणी विरोधात आहेत त्यांनी सुद्धा याच्यावर आवाज उठवायला पाहिजे होता. पण तसं काय खूप घडलं नव्हतं. का नाही घडलं हे आज तरी सांगता येणार नाही. पण आजचा निर्णय त्यांचा जो आहे सत्तेत जाण्याचा तो कदाचित अचानक ठरलाय असं आपण म्हणणार नाही. त्यांची चर्चा ही खूप पूर्वीपासून होत असावी आणि त्याचाच हा एक भाग असावा असं कुठंतरी या सगळ्या फाईलकडनं जे सत्तेत असणाऱ्या एका नेत्याने दिलेल्या फाईलमधून हे कुठेतरी सिद्ध होत आहे. या प्रकरणामध्ये कुठेतरी मला सांगायचं आहे, आपले संभाजी ब्रिगेडचे सतीश काळे जे आहेत, नाही हा मुद्दा अजून कोणाला काय आहे? तुम्ही विरोधकांवर आरोप करताय पण दिल्लीत मुख्यमंत्र्यांना रात्री ईडीने अटक केली. इथं तुम्ही विरोधकांची फाईल केल्यात पण दिल्लीत मुख्यमंत्र्यांना अटक झाली. कदाचित आता सोरेन जे होते मुख्यमंत्री त्यांची अटक झाली. आता तिथं केजरीवाल साहेब जे आहेत त्यांची अटक तिथं झाली. म्हणजे आता तसं आपण जर बघितलं जी गोष्ट 2024 नंतर जर भाजप सत्तेत आली म्हणजे या देशावर हुकुमशाही येईल असं आपण म्हणतो त्याची सुरुवात ही आतापासूनच त्यांनी केलेली आहे. कुठलेही पुरावे नसताना तुम्ही जर सहजपणे एका राज्याच्या मुख्यमंत्र्याला उचलता जेलमध्ये टाकता म्हणजे जे 2024 नंतर होणार आहे त्याची एक झलक नाही तर ट्रेलर कुठंतरी आज भाजपला दाखवलेला आहे. म्हणून मी सामान्य लोकांना म्हणतोय की भाजप हे द्वेष करणारा पक्ष आहे. भाजप सुडाचं राजकारण करतं आणि मग आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो. उद्या जाऊन संविधान आणि लोकशाही कदाचित त्या देशामध्ये राहणार नाही जर भाजप सत्तेत आलं. म्हणून या गोष्टीची नोंद घेत आपल्या सर्वांनी तो निर्णय घेतला पाहिजे. आणि त्याच्याच बरोबर दिल्लीची जी स्वाभिमानी जनता आहे त्या जनतेबरोबर आणि अरविंद केजरीवाल साहेबांबरोबर तसंच उत्तराखंडची पण जी उत्तराखंड आपलं हे झारखंडची जी जनता आहे त्या जनतेबरोबर सुद्धा महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता आहे. दादा पुन्हा एकदा त्या व्यवहाराबद्दल राष्ट्रवादी फुटी दरम्यान किंवा यापूर्वी ही सगळी डील झाली होती म्हणताय. मग तुम्हाला किंवा साहेबांना असं अंधारात ठेवून डील करण्यात आली होती की तुम्हाला माहिती होतं म्हणून तुम्ही आवाज उठवला नाही या सगळ्या प्रकरणात? आता फाईल माझ्याकडे कुणी दिली ती फाईल आल्यानंतर अभ्यास केला. अभ्यास केल्यानंतर आम्हाला ह्या गोष्टी समोर आल्या. त्या फाईल आधी आल्या असतात तर मी अभ्यास नक्कीच केला असता. माझ्याकडे एखादी फाईल आली तर मी व्यक्तिगत हितासाठी वापरत नाही. ती सहजपणे मीडिया समोर आणि मीडियाच्या माध्यमातून लोकांसमोर नेण्याचा प्रयत्न तिथे केला जातो. कुठेही वेगळ्या पद्धतीने काही गोष्टी जे काही कोणी करत असतील ते आम्ही तरी करत नाही. राहिला प्रश्न साहेबांच्या बाबतीतला, साहेबांचा विश्वास या सर्व नेत्यांवर खूप जास्त होता आणि तुम्ही विश्वासघात झालेला हे नक्कीच तिथं बघितलेलं आहे. आणि मग विश्वास टाकून जेव्हा आपण लोकांच्या हिताची कामं होत आहेत अशी अपेक्षा धरतो त्याच्यामध्ये स्वहित सुद्धा जर काही लोक करत असतील तर मग ती जी लोक आहेत त्यांच्यावर कुठे ना कुठेतरी येत्या काळामध्ये कारवाई झाली पाहिजे असं आमचं मत आहे. हे टेट्रापॅकचं दूध आहे. हे जे छोटं पॅकिंग आहे 3-3.5 रुपयाचं असतं. हे मोठं जे पॅकिंग आहे ते 8 ते 9 रुपयाचं असतं. याच्यामध्ये UST दूध वापरलं जातं. ते 2-3 रुपये थोडंसं महाग असतं. त्याला प्रक्रिया केली जाते आणि त्याच्याच बरोबर याची जी किंमत आहे ही किंमत आहे 16 रुपयाला दूध आहे. 200 ml दिसतंय आणि हे जे आहे हे ते 70 रुपयाला आहे जे 1 लिटरचं दूध आहे. आता ह्याच्याच अगेन्स्ट अमूलचं आता दूध आहे म्हणजे क्वालिटी दूध आहे ना आपण पण पितो. लागलं तर मी तुमच्या समोर इथं पितो. आता हे दूध जर 74 नाही तर 70 रुपयाला असेल तेच जर 150 रुपयाला देत असेल तर दलाली किती रुपयाची तर 50% दलाली म्हणजे 70-75 रुपयाची दलाली ही आजच्या काळामध्ये आजच्या काही कंपनीला नेत्यांच्या जवळच्या कंपन्या तिथे दिली जाते आणि ही दलाली थांबली पाहिजे. आणि हे सरकार दलाली सरकार आहे असा आमचा थेट आरोप आहे. हे फक्त जेवणाचं जे तुम्ही बोललात त्यांचं काय दराने जीवनाला याच्यामध्ये अमरावती झालं तर 3,000 रुपयाच्या आसपास जर GST वगैरे काढला पूर्वीचा आता तो 5200 ते 5400 रुपये आहे. म्हणजे तिथं अमरावतीला 2,2400चं प्रॉफिट आहे. जे किराणा म्हणजे ब्रिस्क इंडियाला जे काम मिळालंय त्याच्यात 2,025चं प्रॉफिट आहे म्हणजे 50% प्रॉफिट आहे. आणि जे इतरांना मिळाले त्याच्यात 25% प्रॉफिट आहे. म्हणजे ऍव्हरेज 30-35% दलाली या मधल्या कंपनीला सरकारकडनं त्यांना चूप ठेवण्यासाठी खुश ठेवण्यासाठी आणि मंत्रिपद देता येत नाही म्हणून अशा पद्धतीने गरिबाचा पैसा गरिबाच्या पोरांचा पैसा हा तिथे देण्यात आला. दादा तुमचे बंधू देवेंद्र पवार प्रचार करत असताना त्यांना घेराव घालण्यात आला. अजित पवार गटाचे कार्यकर्त्यांचं असं सांगण्यात आलं. काल सुप्रिया सुळेंनी पुणे एसपीला एक पत्र लिहिले तुम्हाला आणि मित्रांना पोलीस सुरक्षा द्यावी जीवाला धोका आहे असं वाटतंय तुम्हाला? हे सुप्रियाताईंचं प्रेम आहे. कुठंतरी त्यांच्या मनामध्ये एक शंका आली असावी
नाही तर कुठंतरी एक म्हणतो ना आपल्या कुटुंबाबद्दल काय होऊ नये चुकीचं, या हेतूतून त्यांनी ते पत्र दिलं असावं. आणि त्याच्याच बरोबर टीव्हीवर आणि मोठे नेते जे गुंडांबरोबर फोटो काढतात, मोठ्या मोठ्या जे मर्डर केलेली लोक आहेत त्यांच्याबद्दलची फोटो रील हे आपण बघतो. माझ्या मतदारसंघातल्या एका मोठ्या गुंड्याला अजितदादांनी तिथं जवळ केलं अशी चर्चा आहे. तर या सगळ्या गोष्टीकडे बघून कदाचित त्यांना ती काळजी वाटली असावी. पण आमच्यासाठी सामान्य लोक हे खऱ्या अर्थाने आमचं प्रोटेक्शन तिथं करतील आणि सामान्य लोकांच्या हितासाठी आम्ही सर्वजण लढत आहोत. त्यामुळे ताईंनी जे पत्र दिलं ते काळजीपोटी दिलं असावं असं माझं मत आहे. प्रत्येक आरोप केलेला आहे त्याच्यामध्ये म्हणले की तुम्हाला आणि योगेंद्र पवारला गिरावं लागतं, असं काय प्रकार झालं? कुठंतरी टीव्हीवर मी योगेंद्रच्या बाबतीतला विषय बघितला. आता कसं आहे की जर गरिबाच्या पोरांना तुम्ही नोकरीवरनं काढत असाल का त्यांनी साहेबांची ट्विट केली, पोस्ट केली, आणि असं एक नाही असे 9-10 आहेत. त्याच्याच बरोबर काही सामान्य लोकांनी फक्त सुप्रियाताईंचा एक कार्यक्रम घेतला म्हणून त्यांच्या दुकानावर तुम्ही कारवाई करता, दुकान बंद करता. त्याच्याच बरोबर व्यापारी हे पवार साहेबांच्या कार्यक्रमाला जायचं म्हणतात आणि तिथं तुम्ही म्हणता की जायचं नाही, नाही तर तुमच्याकडे बघतो. हे सगळे एक कुठेही लोकांना न पटणार आहे. ठीक आहे, थँक्यू. नाही आता काँग्रेसच्या उमेदवारी जाहीर झालेल्या आहेत, मात्र पुण्यातल्या काँग्रेसच्या उमेदवाराला काँग्रेसकडूनच निवडून होताना पाहायला मिळतं. जो निवडून येणारा उमेदवार असतो त्याच्या विरोधात काही ठराविक लोक कधी कधी विरोध नाही तर आंदोलन करत असतात. त्या जो आंदोलन करणाऱ्या लोकांना जर आपण समजून सांगितलं तर मला असं वाटतं ते स्वीकारतील. आपल्याला तिकीट मिळावं आणि ते मिळालं नाही म्हणून आंदोलन करणं हे खूप योग्य नाही असं मला वाटतं. आपण जर याच्या विरोधात लढत असू बीजेपीच्या, तर मग तिथं कुठं ते स्वहित बाजूला ठेवून लढणं जास्त योग्य आहे. शेवटचं